आता श्री साई सच्चरित अध्याय 13वा ओवी 55. तरी आता एक एक विनंती अहिले आहे आपुल्या पपुले चरणापती प्रती व्हावी मज आपुली भेट निश्चिती ही एक चित्ती चित्ती असोसी चांदोरकरांनी पत्र वाचिले त्यांचेही मन खिन्न झाले. भीमाजी पाटील पाटील बहु भले नाना द्रवले अंतरी उत्तरी कळविती एकची उपाय साईबाबांचे धरावे पाय हाची केवळ तरनोपाय बाप माय तो एकम तीच कनवाळू सर्वांची आई हाकेसरशी धावत येई कळवळूनी कडी घेई जाणे सोयी लेकरांची क्षयरोगाची कथा काय महारोग दर्शने जाय शंकान धरी तीळ प्राय घट्ट पाय धरी जा भया माझी मोठे भय मरणा परिस दूजे काय घट्ट धरी जा साईंचे पाय करील निर्भय तो एक दुसय पाटलाची व्यथा पातली प्राणांतिक अवस्था कधी भेटेन साईनाथा कधी कार्यार्था साधेन ऐसा पाटील झाला बावरा म्हणे सर सामान आवरा उदयिक सत्वर तयारी करा वाट धरा शिर्डीची येणे प्रमाणे दृढ निश्चयशी निरोप पुसुनी सकळ काशी महाराजांचे दर्शनासी निघाले शिर्डीशी पाटील घेतले आप्तजन बरोबरी भीमाजी निघाले झडकरी उत्कंठा फारची अंतरी शिर्डी सत्वरी कै देखे मस्जिदीच्या चौका शेजारी गाडी आली पुढले द्वारी चौघाही वाहुनिया करी भीमाजी वरी अनिले नानासाहेब समेत होते माधवरावही आले तेथे ज्या माधवरावांची आहाते सुगम पद ते सर्वत्र पाटील पाहुणी बाबा वदती श्यामा हे चोर आणुनी किती घालशी माझे अंगावरती काय हे कृती बरी काम साईपदी ठेविला माथा भीमाजी म्हणे साईनाथा कृपा करी मज अनाथा दीनानाथा
दीनानाथा सांभाळी, दीनानाथा सांभाळी. देखोनिया पाटलाची व्यथा, दया उपजली साईनाथा. तेस सरशी शमली दुःखावस्था, पाटील चित्ता विश्वासला. पाहुनी भीमाजी अस्वस्थ, कृपासागर साई समर्थ. हेलावला अपरिमित, बोले स्मित मुक्ते बैस आता. सोळी खंतन करीती, विचारवंत झाला तुझिया भोक्तृत्वाचा अंत. पाय शिर्डीत टाकीता, अकंठ संकटार्णवी बुडाला. तो काहा महद दुःख गर्तेत घडला, जो या मशीद माईची पायरी चढला. रुढला तो जाना. फकीर येथीचा मोठा दयाळू, करील व्यथेचे निर्मूळू. प्रेमे करील प्रतिपाळू, तो कनवाळू सकळांचा. या लागी तू स्वस्थ पाही, भीमाबाईच्या सदनी राही. आराम तो एका तो दिसाही, जाकी होईल तुझ प्रती. जैसा एखादा आयुष्यहीन, पावे सुदैवे अमृत सिंचन. लाधे तात्काळ पुनरुज्जीवन, तैसे समाधान पाटीला. प्रति 5 मिनिटास ऐकुनी साई मुखीचे वचन. मरणोन्मुखा अमृत पान. किंवा तुषार्था लाधावे जीवन, तैसे समाधान पाटीला. प्रति 5 मिनिटास रक्ताच्या गुळण्या येत मुखास. बाबा सन्मुख एक तास, बैसता निरास पावल्या. केले न व्यथेचे परीक्षण, पुसले न तद्उद्भव कारण. केवळ कृपा निरीक्षण, रोगन्मूलन तात्काळ. कृपा निरीक्षण होता पुरे, वाळल्या काष्टा येती कोंभरे. वसंतावीन फुलती तुरे, ते फळी डवरे रमणीय. रोग काय आरोग्य काय, पुण्य पापांचा होता क्षय. ज्याचे त्याने भोगिल्या शिवाय, अन्य उपाय चालेना.